ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण इथे पाहत असतो की शांता मावशीच्या घराबाहेरून एका मुलीने अर्जुनला कॉल केलेला असतो की शांता मावशीच्या घराबाहेर एक अतिक्रमणाची नोटीस लागलेली आहे, म्हणजे त्यांचं घर आता पाडलं जाणार आहे असंही ते म्हटल्यानंतर खरं सायली आणि अर्जुनला फार मोठा धक्का बसतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही प्रिया असते ती प्रिया ती नोटीस तिच्या मोबाईलमध्ये पाहत असते, कारण की हे सगळं काही प्रियानीच केलेलं असतं. ती नोटीस पाहून तिला फार बरं वाटलेलं असतं. यस, बरं झालं, माझं काम झालं असंही ते खरं आनंदातच म्हणत असते. आता हे सगळा काही आनंद तिचा इकडनं अश्विनने पाहितलेला असतं. अश्विन म्हणतोस, तू काय झालं नेमकं, तुझ्या मोबाईलमध्ये असा कशाचा मॅसेज आला की तुला एवढा आनंद झालाय, दाखव बरं मला, असंही ते अश्विनने म्हटल्यानंतर आता प्रियाला काय करावं हेच कळत नाही. आता इथे प्रिया काहीतरी एक जुगाड करणार हे तर आपल्याला चांगलंच माहीत आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला सायली आणि अर्जुनला ही बातमी कळलेली असते, त्यामुळे ते सायली अर्जुनला म्हणत असते, शांता मावशीच्या घरावर कारवाई होणार आहे का, असंही ते म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो, हो बहुतेक तसंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. आता शांता मावशीचं घर खरं सायली आणि अर्जुन वाचवतात का नाही हे खरं पाहण्यासारखंच आहे. अशा डेली मालिकेचे अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर मग. धन्यवाद.